तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत, जे की MPSC नवीन पॅटर्ननुसार आहे. प्रश्नसंच 1 बघूयात. तर हे अतिशय महत्त्वाचे, मागील गेलेले जेवढे काही तलाठी पेपर झालेले त्याच्यातनं आम्ही विश्लेषण करून हे प्रश्न काढलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्नसंच ठरणार आहे, जो की नवीन पॅटर्ननुसार आहे आणि याची जाहिरात लवकरच येणार आहे, त्यामुळे तयारीला लागा. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? ऑप्शन 1 मुंबई उपनगर, ऑप्शन 2 मुंबई शहर, ऑप्शन 3 पालघर, ऑप्शन 4 वर्धा. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 4च तालुके आहेत? ऑप्शन 1 परभणी, ऑप्शन 2 जालना, ऑप्शन 3 धुळे, ऑप्शन 4 रायगड. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, धुळे. तर धुळे या जिल्ह्यात 4च तालुके आहेत. हा जो आम्ही प्रश्नांचा संच केलेला आहे ते वेगवेगळ्या पुस्तकातून आणि मागील वर्षी जे काही प्रश्न आलेले आहेत त्याच्यातनं बनवलं आहे. तर 2026मध्ये MPSC ही परीक्षा घेणार आहे, त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 4, अमरावती या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन 1 5, ऑप्शन 2 6, ऑप्शन 3 7, ऑप्शन 4 8. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, 5. तर अमरावती या प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात राधानगरी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 गडचिरोली, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 कोल्हापूर, ऑप्शन 4 सातारा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कोल्हापूर. तर राधानगरी हे धरण कोल्हापूर या जिल्ह्यात येते. अतिशय महत्त्वाचे आणि हे जे प्रश्न हे वारंवार विचारण्यात आलेले तलाठी भरतीमध्ये. प्रश्न क्रमांक 6, ती हळद लाव आणि हो गोरी, इथे लाव हे बाकी आहे प्रिंटिंग मिस्टेकमुळे. तर ती हळद लाव आणि हो गोरी या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन 1 उतावळेपणा दाखविणे, ऑप्शन 2 योग्यतेप्रमाणे वागणे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उतावळेपणा दाखविणे. तर इथे आपला प्रश्न 3 बाकी होता क्रमांक, तर ते बघूयात. तर प्रश्न क्रमांक 3, खालील म्हणीचा अचूक अर्थ सांगा. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. ऑप्शन 1 ज्यांच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गजावतो. ऑप्शन 2 भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात. ऑप्शन 3 जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. ऑप्शन 4 पैशाने सर्व कामे साध्य होतात. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात. तर याचा अर्थ आहे भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. प्रश्न क्रमांक 7, गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? ऑप्शन 1 छत्तीसगड, ऑप्शन 2 तेलंगणा, ऑप्शन 3 गोवा, ऑप्शन 4 पुणे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 छत्तीसगड. तर गडचिरोलीच्या जिल्ह्यास पूर्वेस हे छत्तीसगड राज्य आहे. प्रश्न क्रमांक 8, रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे किती किलोमीटर लांबीचा इतका समुद्रकिनारा लाभला आहे? ऑप्शन 1 238 किलोमीटर, ऑप्शन 2 237 किलोमीटर, ऑप्शन 3 138 किलोमीटर, ऑप्शन 4 100 किलोमीटर. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, 237 किलोमीटर. तर रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 237 किलोमीटर लांबीचा इतका समुद्रकिनारा लाभला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेल हे ठिकाण डॅश या महान संतांची जन्मभूमी आहे. ऑप्शन 1 संत नामदेव, ऑप्शन 2 संत गोराबा काका, ऑप्शन 3 संत एकनाथ. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, संत गोराबा काका. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? ऑप्शन 1 रत्नागिरी, ऑप्शन 2 रायगड, ऑप्शन 3 चंद्रपूर, ऑप्शन 4 सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, चंद्रपूर. तर चंद्रपूर या जिल्ह्यात सर्वत्र जंगल क्षेत्र आहेत. प्रश्न क्रमांक 11, रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत? ऑप्शन 1 सातिवली व सव, ऑप्शन 2 सव व उन्हेरे, ऑप्शन 3 उन्हेरे व अकलोली, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, सव व उन्हेरे. हे जे प्रश्न आहे तुम्हाला वाटत असेल की सगळे जिल्ह्यांनुसार आहे, पण हे वारंवार विचारण्यात आलेले, मी याचा पुस्तकातनं परिपूर्ण अभ्यास करूनच हे जे प्रश्नसंच तुमच्यासाठी रेडी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 12, उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये या आशयासाठी योग्य म्हण ओळखा. ऑप्शन 1 मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, ऑप्शन 2 भटाला दिली ओसारी भट हातपाय पसरी, ऑप्शन 3 वाकड्या बोटाशिवाय तूप निघत नाही, ऑप्शन 4 हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.
प्रश्न क्रमांक 13, गडचिरोली जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? ऑप्शन 1 वैनगंगा, ऑप्शन 2 गोदावरी, ऑप्शन 3 प्राणहिता, ऑप्शन 4 नर्मदा. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे नर्मदा. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र डॅश या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 सोलापूर, ऑप्शन 2 अहमदनगर, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 कोकण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सोलापूर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते सोलापूर आहे, कारण की ज्वारी ही सगळ्यात जास्त सोलापूर या जिल्ह्यात पिकवली जाते. आता इथे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची तयारी करावी लागणार आहे, कारण की तलाठी भरती ही MPSC घेणार आहे. जर TCSने घेतली असती तर तुम्हाला एका ठिकाणी जिल्ह्याला वेगळे पेपर आले असते, पण आता MPSC घेणार म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकाच टाईमला हा पेपर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 15, खालील वाक्याचा प्रकार सांगा. नद्यांना प्रचंड पूर आला. ऑप्शन 1 नकारार्थी वाक्य, ऑप्शन 2 प्रश्नार्थक वाक्य, ऑप्शन 3 विधानार्थी वाक्य, ऑप्शन 4 आज्ञार्थक वाक्य. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे विधानार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 16, तर विधान 1 आहे गंगा नदी ही बंगालच्या उपसागरास मिळते. विधान 2, गंगा नदीचा उगम हिमालयातील गंगोत्री येथे झाला आहे. ऑप्शन 1 बरोबर, 2 चूक आहे. ऑप्शन 2 1 व 2 दोन्ही चुकीचे. ऑप्शन 3 सांगता येत नाही. ऑप्शन 4 1 व 2 हे दोन्ही बरोबर आहे. तर हे ऑप्शन नंबर 4 हे बरोबर उत्तर आहे, म्हणजेच की 1 आणि 2 हे जे विधान आहे हे दोन्ही बरोबर आहे. गंगा नदी ही बंगालच्या उपसागरासच मिळते आणि गंगा नदीचा उगम हिमालयातील गंगोत्री येथे झाला आहे, हे देखील बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना कधी झाली? ऑप्शन 1 30 मार्च 2023, ऑप्शन 2 19 मार्च 2024, ऑप्शन 3 4 ऑक्टोबर 2023, ऑप्शन 4 5 ऑक्टोबर 2011. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 4 ऑक्टोबर 2023. प्रश्न क्रमांक 19, भारतातील पहिला ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्प कोठे सुरू केला? ऑप्शन 1 महाराष्ट्र दिंडोरी, ऑप्शन 2 गुजरात आह्वा, ऑप्शन 3 महाराष्ट्र ठाणे, ऑप्शन 4 झारखंड मुरी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 झारखंड मुरी. हे भारतातील पहिला ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या वर्षी भारतात चेन्नई येथे साऊथ इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेड हा सिमेंटचा पहिला कारखाना सुरू झाला व तो लगेचच बंद पडला? ऑप्शन 1 2020मध्ये, ऑप्शन 2 1904मध्ये, ऑप्शन 3 1907मध्ये, ऑप्शन 4 2000मध्ये. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे 1904 या वर्षी भारतातील चेन्नई येथे साऊथ इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेड हा सिमेंटचा पहिला कारखाना सुरू झाला व तो लगेचच बंद पडला. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC पॅटर्ननुसार 2026साठी तलाठी भरती या जाहिरातीसाठी लवकरच येणार आहे, त्यासाठी आपण काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्नसंच तयार केलेले आहेत. हे जे प्रश्न हे मी खूप माहिती शोधूनच तुमच्यासाठी हे संच रेडी केलेला आहे, कारण की तुमचा टाईम वाचण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार तलाठी भरती याच्यात विचारण्यात आलेले आहे. तुम्हाला वाटत असेल की इथे आमचा जिल्हा हा आहे तर आम्हाला त्याचबद्दल येईल, तर हे चुकीचं वाटत आहे, कारण की 2026मध्ये MPSC भरती घेणार आहे तलाठीची. हा GR आलेला आहे, त्यामुळेच आपल्याला प्रत्येक जिल्ह्याची माहिती असणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक जिल्ह्याचा पेपर हा एकच असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा, नवीन असेल फॉलो करा.